श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. श्रावण मास म्हणलं की आपण भगवान महादेवाची पूजा अर्चा करतो, महादेवांच्या सेवा करतो, अनेक ग्रंथांचं आपण पठण करतो. आता श्रावण हा सणांचा महिना असं म्हटलं जातं किंवा वेगवेगळ्या उपासना करण्याचा दिवस असं म्हटलं जातं, महिना म्हटलं जातं. मग या दिवसामध्ये म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये तुम्हाला दररोज महादेवांची, भगवान शंकरांची एक दररोज सेवा करायची आहे. यामुळं आपल्याला काय होईल तर शिवाची जी काही कृपादृष्टी आहे तर ती आपल्यावर राहील. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला दररोज तुमच्याकडं जे शिवलिंग असेल ते म्हणजे तुमच्याकडं मग पारद शिवलिंग असेल, स्फटिक शिवलिंग असेल किंवा तुमच्याकडं मग पितळी शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर तुम्हाला दररोज थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे. तसंच तुम्हाला जमत असेल तर पंचामृतानं देखील अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग भगवान शंकरांना आवडणारं मग बेलपत्र असेल, धोत्र्याचं फळ असेल, धोत्र्याचं फूल असेल किंवा पांढरी फुलं असतील, ही तुम्ही वाहायची आहेत. संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला हे करायचं आहे. तसंच तुम्हाला दररोज जर जमलं तर श्रावण महिन्यामध्ये दररोज तुम्ही एक तांब्याभर जल तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता. पण लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही जल घेऊन जाणार आहात तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील जल न्यायचं आहे. आणि जर तुम्ही पंचामृत जर घालणार असाल तर तो घालताना तर तो तुम्हाला तांब्याच्या वाटीमध्ये वगैरे घ्यायचं नाही किंवा पात्रामध्ये घ्यायचं नाही तर तुम्हाला स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. ही एक सेवा तुम्ही दररोज करायची आहे. संपूर्ण श्रावण महिना ही सेवा करा. भगवान महादेवांची कृपादृष्टी तुम्हाला नक्कीच होईल. तसंच तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना एक अध्यायाचं पठण करायचं आहे. तो म्हणजे शिवलीलामृतामधील 11वा अध्याय. तुम्हाला पूर्ण श्रावण महिना या 11व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर जर शिवस्तुती असेल तर शिवस्तुतीसुद्धा तुम्ही दररोज म्हणू शकता. याला कमीत कमी एक 15-20 मिनटं लागतील आणि दररोज संपूर्ण श्रावण होईपर्यंत एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जसा तुम्ही जप करता त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जर तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर अवश्य करा. म्हणजे तुम्हाला दररोज महादेवांची पूजा करायची आहे, जलाभिषेक करायचा आहे, बेलपत्र, पांढरं फूल वाहायचं आहे, तसेच शिवस्तुती वाचायची आहे आणि दररोज 11वा अध्याय वाचायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला दररोज एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर या सर्व सेवा जर संपूर्ण श्रावणभर जर केल्या तर तुम्हाला भगवान महादेवांची नक्कीच कृपा होईल, तुमच्यावर होईल आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही संकटे असतील, ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व नाहीशा होतील आणि तुमची कामे मार्गी लागतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. झालेली सेवा स्वामींच्या चरणी, महादेवांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.